नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, दरवर्षी लाखो विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात आणि भरपूर विद्यार्थी ग्राउंड पास पण होतात. परंतु त्यांचं जे वर्दीचं स्वप्न आहे किंवा पोलीस होण्याचं स्वप्न आहे ते फक्त एकाच घटकामुळे राहून जातं. तो घटक म्हणजे अत्यंत महत्त्वाचा, तो आहे पेपर. कारण ग्राउंड जे आहे ना, ग्राउंड 100% महत्त्वाचं आहे. याबद्दल काही शंका नाही. ग्राउंड 50 मार्काला आहे. ग्रामीण भागातले किंवा शहरातले जे विद्यार्थी असतात ते प्रॅक्टिस करून 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 त्यांचा ग्राउंडचा स्कोर बसतो आणि पेपरसाठी क्वालिफाय होता. पण पेपरचा स्कोर काय वाढतच नाही, पेपरचे मार्कच वाढत नाही. एक साधारण त्यांना 60, त्याच्यानंतर काहींना 70, काहींना 75 असे मार्क. आता ह्या मार्कानुसार स्पर्धा राहिली का? तर नाही, अजिबात नाही. आता पोलीस होण्यासाठी कमीत कमी आपल्याला स्कोर हवा 85 प्लस. तर 85 प्लस मार्क घेण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शन हवं, किंवा मी असंही म्हणू शकतो की आपल्याला एक चांगला अभ्यासाची पद्धत माहिती असली पाहिजे की आपण अभ्यास कसा केला पाहिजे. त्याच गोष्टीवर आज आपल्याला डिस्कस करायचंय. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या चॅनलला खूप महत्त्वाच्या गोष्टी येत असतात. ठीक आहे. आता बघा, पेपरला महत्त्वाचे घटक कोणकोणते सब्जेक्ट आहे हे तुम्ही पहिले जाणून घ्या. गणित, त्यानंतर बुद्धिमत्ता, बरोबर, त्यानंतर मराठी व्याकरण आणि जीके. मग तुम्हाला टार्गेट कोणकोणते हे सर्वांना माहिती, गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आहे. माझा नेक्स्ट जो व्हिडिओ असणार आहे ते गणितामध्ये कोणकोणते टॉपिक आहे आणि कोणकोणते IMP करायचे या टॉपिकवर व्हिडिओ येणार आहे. त्यानंतर बुद्धिमत्ता, त्यानंतर मराठी, त्यानंतर जीकेचा एक एक सब्जेक्ट येणार आहे. म्हणजे इतिहासामध्ये नक्की काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं या संदर्भामध्ये आपले व्हिडिओ येणार आहे. म्हणून सांगतोय तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. आता गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि जीके हे सब्जेक्ट आहे. आता हे सब्जेक्ट झाल्याच्या नंतर इथं आपल्याला वेटेज कोणत्या विषयाला द्यायचंय, तर सगळ्यात महत्वाचं ह्या 3 विषयांना वेटेज द्यायचंय तुम्हाला, गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण. बरं, असं का द्यायचं हो सर? कारण बघा, इथं 25 मार्क, इथं 25 मार्क, इथं 25 मार्क. बरं, इथं पण 25च मार्क आहे, म्हणजे 100 मार्क आहे. पण याचा अवाक्य मोठा आहे. जीकेचा अवाक्य हा मोठा आहे, खूप मोठा समुद्र आहे हा. यामध्ये महाराष्ट्र, भारत, जग, इतिहास, राज्यघटना, पंचायत राज, चालू घडामोडी, जिल्हा विशेष, पोलीस प्रशासन असे जवळपास 9-10 विषयांचा समावेश आहे. त्यामध्ये पण काही येईल काही सांगू शकत नाही. पण तुम्ही जर हे 3 विषय जर चांगले केले, हे 3 विषय जर एकदम व्यवस्थित जर केले, इथं जर तुम्ही कमांड जर आणली 75 वर, तर तुमचा पेपर हमखास 85 प्लस जाणार, म्हणजे जाणार 100%. मग याचा अर्थ असा होतो का रे जीके करायचंच नाही? अजिबात नाही, असं नाही होत. जीके पण करायचं, जीके कसं करायचं? दररोज 50 प्रश्न पाठ करायचे. पहिले तर तुम्ही सिलेबस करा. सिलेबस म्हणजे काय ना, समजा महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र करा, आणि मी 50 प्रश्नांचं सिरीज सुरू करणार आहे. ते 50 प्रश्न पण तुम्हाला करायचे. त्यानंतर गणिताचं काय करायची तयारी? तर सगळ्यात पहिले गणिताची बेसिक तयारी करा, कारण तुम्ही नवीन आहे या क्षेत्रामध्ये, तुम्हाला काहीच माहित नाहीये. गणिताचं डायरेक्ट तुम्ही भूमिती घेणार किंवा डायरेक्ट सरळ व्याज, चक्रवाढ व्याज घेणार, काहीच समजणार नाही तुम्हाला यामधलं. उगाच तुम्हाला असं वाटेल की खूप अवघड आहे, आपल्याच्याने होणारच नाही, आपल्याकडनं नाही होणार. असं काहीच नाही. जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. तुम्ही जर ठरवलं ना मनापासून की मला ही गोष्ट करायची, तर ती 100% सत्यामध्ये उतरते. फक्त व्यवस्थित डायरेक्शन पाहिजे. मग गणित काय करणार? बेसिक म्हणजे काय हो सर? बेसिक म्हणजे गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, 1 ते 30 पर्यंत, 1 ते 30 पर्यंत, वर्ग किंवा पाडे पाठ करा. 1 ते 30 पर्यंत, वर्ग 1 ते 50 पर्यंत, आणि घन जे आहे ते 1 ते 20 पर्यंत. एवढं करायचं तुम्हाला सुरुवातीपासून. याने काय होईल? गणिताच्या क्रिया फास्ट होतील. म्हणजे गुणाकार तुम्हाला लवकर जमेल. भागाकार जर असेल एखाद्या गोष्टीचा, बरोबर ना, जर विचारलं 17 साते किती, तर तुम्ही करणार आहे का 17 गुणिले 7 वगैरे. जर पाठ आहे तो डायरेक्ट उत्तर काढू शकतो. 17 साते 18 पाचे 90, 19 पाचे 95 असं काढू शकता तुम्ही. मग त्यासाठी गणितासाठी पाढे असणं फार गरजेचं आहे, करावंच लागेल. काय करायचं? 1 ते 10 पर्यंत तुम्हाला काहीच येत नाही, तुम्हाला समजा काही येत नाही 1 ते 10 पर्यंत. मी बेसिक पासून सांगतोय. एखादा विद्यार्थी समजा 0 आहे आणि त्याला पोलीस व्हायचंय, खूप जिद्द आहे, पोलीस त्याचा ग्राउंड 45-47 आहे,
आणि त्याच्या आतून तीव्र इच्छा आहे की मला पोलीस व्हायचंच आहे, तर त्याच्यासाठी 1 ते 10 पर्यंत जे पाढे आहे ना दररोज लिहायचे, 10 वेळा लिहायचे आणि मनातली मनामध्ये पाठ करायचे. लॅबमध्ये बसा किंवा घरी बसा, कुठेही बसा, 10 वेळा रोज लिहायचे आणि पाठ करायचे. 10 पर्यंत झाले. 11 ते 20 पर्यंत हे पण 10 दिवस करायचं. बघा तुम्ही हा प्रयोग करा. 11 पासून 20 पर्यंत 10 दिवसाची गरजच पडणार नाही. 8व्या दिवशी जर तुम्ही पाढा न बघता जर लिहिला नाही ना, तर माझं पण नाव काही समाधानपूर्ण नाही. 100% लिहिणार तुम्ही, 100%. का बरं? ते तुम्ही पाठ करणार आहे आणि हे रोज करणार आहे. त्यानंतर 21 ते 30 पर्यंत थोडा जास्त वेळ लागू शकतो, मोठ्या संख्या राहतील, तर याला 15-20 दिवस करा, काही हरकत नाही. ज्या वेळेस आपण अभ्यासाला बसतो ना, एखाद्या आपण लॅबला गेलो समजा किंवा घरी अभ्यासाला बसलो, तर अभ्यासाला बसल्याच्या नंतर तुम्ही दररोज पहिले 30 मिनिटं हेच केलं पाहिजे किंवा कमीत कमी 30 मिनिटं 10 ते 30 मिनिटं तुम्ही हेच केलं पाहिजे. काय? वर्ग केले पाहिजे, पाढे लिहिले पाहिजे, ह्या क्रिया याने आपलं ब्रेन जे आहे ना ते शार्प होतं. म्हणजे आपल्याला ना ऍक्टिव्ह होऊन जातो, आपल्याला लगेच समजतं आणि मग पुढे गणित सोडवायला बसा. तुमचा कॉन्फिडन्स वाढणार, तुमचा आत्मविश्वास वाढणार, स्वतःवर मी करू शकतो. त्यानंतर काय करायचंय? पहिले संख्या टॉपिक घ्यायचा. सगळ्यात पहिले संख्या टॉपिक. हा टॉपिक घेतला. हा टॉपिक घेतल्याच्या नंतर काय करायचं? एक गणित, बरोबर, वहीमध्ये. आता वहीमध्ये तर काय तुम्ही एवढं पुस्तकात जे आहे ते सगळे तर काय लिहिणं शक्य नाही, तर एक किंवा दोन गणित लिहायचे आणि त्या गणितावरचं काय करायचं? तुम्ही सूत्र लिहायचं आणि दररोज ज्यावेळेस तुम्ही संख्या टॉपिक करणार आहे 3 दिवस 4 दिवस, तर मागचे गणित तुम्ही रिवाइज करायचे, म्हणजे मागच्या गणिताला तुम्ही सराव करायचा आणि गणित पहिल्यांदा जे आहे ना सुरुवातीला तुम्ही बघून बघून सोडवा, पण नंतर काय करायचं? न बघता गणित सोडवायचा प्रयत्न करायचा. कारण ज्यावेळेस तुम्हाला न बघता सोडवता येईल ना, त्यावेळेस समजायचं की माझं एकदम परफेक्ट झालोय मी, मला काही टेन्शन नाही. आता पेपरला विचारलेले पण सोडवत जा ह्या टॉपिक वरचे. हा टॉपिक करायचा व्यवस्थित, एक गणित एक सूत्र वहीमध्ये आणि दररोज पाठ करायचं. ते असं जर केलं ना तर गणिताच्या कन्सेप्ट क्लिअर होतील तुमच्या आणि अभ्यासाला सुरुवात होईल. जर तुमच्याकडनं नाही होते, समजा तुम्हाला हे गणित समजायला अवघड चाललंय, पुस्तकामधनं पण भाषा समजत नाहीये, तर त्यासाठी तुम्ही ना 99 खर्च करायचे. किती? 99 कशासाठी? तर आपली जी पोलीस भरतीची जी बॅच आहे ही फक्त 99 6 महिने कालावधी आहे. या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये बेसिक ते ऍडव्हान्स पर्यंत सगळं शिकवलेलं आहे. मग फक्त गणित आहे का? नाही. गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, जीके ऑल आहे. तुमचं जर होत नसेल तर आम्ही तुमच्यासाठी करून द्यायला. बेसिकचे गणित आहे, बघून बघून तुम्ही सगळं शिकू शकता. खूप मुलांचे स्कोर वाढले, 85+ मुलांचे पेपरचे स्कोर पण वाढले. गेल्या भरतीला आपले खूप सारे विद्यार्थी पोलीस पण झाले, बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये झाले ते मुलं, बरोबर ना? मग तुम्ही पण होऊ शकता. किती? 99 खर्च करायचे फक्त. 6 महिन्यासाठी कालावधी असणारे. किती वेळा बघू शकता? तर किती वेळा बघू शकता तुम्ही, किती वेळा तुम्हाला जेवढ्या वेळेस बघायचं तेवढ्याच तुम्ही बघू शकता. 6 महिने. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची ना असे विद्यार्थी मला मेसेज करतील 8329603029 ह्या नंबरला. व्हॉट्सअप नंबर आहे माझा, कॉल पण करू शकता. ओके. तुम्हाला ऍपची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आता हा झाला गणिताचा विषय झाला. गणिताच्या नंतर तुम्हाला बुद्धिमत्ता कशी करायची, तर बुद्धिमत्तेचे रोज तुम्ही ना एक सतीश वसे सरांचं पुस्तक घ्या आणि त्या पुस्तकामधनं रोज करा. नसल तर सुरुवातीला अनिल अंक नावाचं पुस्तक भेटतं, अनिल अंक नावाचं, ह्या पुस्तकामधनं तयारी करा. दररोज तुम्ही ना 1 ते 1.5 तास द्या, 1 ते 1.5 तास ह्या विषयाला द्या, रोज सोडवायचे. तुमचे जर वर्ग घन पाढे जर पाठ असेल, तुम्हाला डिफरंट वगैरे जर समजलं तर तुम्हाला बुद्धिमत्ता एकदम सोपी जाणार आहे. सुरुवातीला जास्त अवघड करू नका. रिझनिंगचे टॉपिक सुरुवातीला काय करा? सोपे सोपे करा. मग नंतर जसं जसं तुम्ही ट्रेन होणार आहे तसं तसं तुम्ही लेवल वाढवत जा. आणि सगळे प्रकार लागले तर मग असं सांगितलंच आहे तुम्हाला, बॅच मध्ये आहेच आपल्या. त्यानंतर मराठी व्याकरणचा महत्वाचा विषय, मराठी व्याकरण. मराठी व्याकरण कसा करायचा आहे? मराठी व्याकरण तर ह्यामध्ये ना तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असणं फार गरजेचं आहे. मग तुम्ही पुस्तकी करणार का? अजिबात नाही, पुस्तकी नाही करायचं. तुम्ही सोप्या भाषेत शिकले पाहिजे मराठी व्याकरण. म्हणजे एकूण वर्ण 52 नाही, मग त्यांची रचना कशी, रस्व कशाला म्हणायचं, दीर्घ कशाला म्हणायचं. आता मी याला रस्वही म्हटलं आणि याला दीर्घही म्हटलं. असंच का म्हटलं मी? कारण रस्वहीचा अर्थ होतो पहिली विलांटी, बरोबर, आणि दीर्घईचा अर्थ होतो दुसरी विलांटी. याचा उच्चार करायला कमी वेळ लागतो, याचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो, म्हणून याला म्हणायचं रस्व आणि दीर्घ. तसाच आहे रस्व आणि दीर्घ. असं का हो सर? कारण हा पहिला उकार आहे, हा दुसरा उकार आहे, याचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो,
याचा उच्चार करायला कमी वेळ लागतो, म्हणून याला म्हणायचं ऱ्हस्व उ, याला म्हणायचं दीर्घ उ. असं सोप्या भाषेत मी स्वतः समाधानभूत मराठी व्याकरण शिकवलंय. आतापर्यंत 20,000पेक्षा जास्त विद्यार्थी माझे महाराष्ट्रातले मराठी व्याकरण शिकत आहे, ते सॅटिस्फॅक्शन आहे. त्यांना जे हवंय, त्यांना जे पाहिजे होतं ते मी द्यायचं काम करतोय. टॉपिक झाल्या झाल्या तुम्ही PYQ सोडवले पाहिजे. टॉपिक झाल्या झाल्या तुम्ही PYQ म्हणजे काय, तर पेपरला विचारलेले प्रश्न किंवा टॉपिकवर असलेले प्रश्न हे तुम्ही सोडवलेच पाहिजे. हे सोडवत नसाल आणि फक्त जर तुम्ही एखादा विषय करत असाल तर तुम्ही चुकीच्या मार्गाने अभ्यास करताय. मी स्पष्ट सांगतो, जर तुम्ही फक्त वर्णमाला पाठ केली, फक्त नाम टॉपिक पाठ केला, जर वचन टॉपिक पाठ केला आणि त्याच्यावरचे जर प्रश्न सोडवले तर तुम्ही चुकीच्या डायरेक्शनला आहे. याने रिझल्ट येणार नाही, रिझल्ट येऊ शकत नाही. कारण तुमचा फक्त काय ना, तो टॉपिक जो आहे ना तो पाठ झालाय, पण त्यावर प्रश्न कसा फिरून विचारलाय हे तुमचं क्लिअर नाहीये. मग त्यासाठी त्या टॉपिक वरील प्रश्न तुम्ही केलेच पाहिजे. ठीक आहे, या गोष्टींची काळजी घ्या. समजतंय? गणित, बुद्धिमत्ता, मराठी या 3 विषयांवर आपलं डिस्कस झालंय. मी सांगितल्याप्रमाणे माझा एक व्हिडिओ येणार आहे की तुम्ही अभ्यास कसा करायचा, कोणकोणते सब्जेक्ट असणार आहे, कोणते महत्वाचे, त्यावर आपण नेक्स्ट घेणार आहे. पण सध्याला तुम्हाला हा करायचा आहे. ओके, त्यानंतर पुढे बघा, सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान म्हणजे काय, समुद्र म्हणजेच काय, जीके. सामान्य ज्ञान, बरोबर ना. आता सामान्य ज्ञान जो सब्जेक्ट आहे यामध्ये तर खूप सारे आहे. महाराष्ट्र मी सांगितल्याप्रमाणे बघा, सुरुवातीला काय म्हटलं, महाराष्ट्र आहे, बघा भारत आहे, त्यानंतर जग आहे, त्यानंतर इतिहास आहे, त्यानंतर राज्यघटना आहे की नाही, सगळे राज्यघटना, पंचायत राज आहे, विज्ञान आलं, विज्ञान, चालू घडामोडी, हे सगळे सब्जेक्ट आले तुमचे. मग यांच्यासाठी काय आहे का औषध, याच्यासाठी खूप चांगलं औषध आहे, एकदम रामबाम औषध आहे. हे जर घेतलं ना, जीकेची चिंता सोडायची, टेन्शनच घ्यायचं नाही. मी आमच्या ऑफलाईनच्या मुलांचे आतापर्यंत जीकेचे किती प्रश्न दिले, आतापर्यंत मी 2100 प्लस प्रश्न दिले. 2100, 2000पेक्षा जास्त. टार्गेट कितीच आहे, 10,000चं टार्गेट आहे. 10,000चं एवढं टार्गेट आहे पोरांना देणार आहे मी. आणि नुसताच तोंडाने बोलतोय का, नाही, प्रॅक्टिकली कृती चालू आहे. जे नाशिकचे विद्यार्थी असतील त्यांनी एकदा या, नाशिक जवळ त्यांनी अशोक स्तंभ, पंचवटी हॉटेलच्या बाजूला आहे बॅच चालू, आणि नाशिक रोडला बिटको कॉलेजच्या पाठीमागे तरणतलाच्या समोर. तुम्ही तिथं या, कधी या, तुम्हाला मी दाखवून देईल प्रूफ सहित. आता हेच प्रश्न जे एखादा मुलगा गडचिरोली, एखादा चंद्रपूर, एखादा नागपूरचा असेल तर ह्या विद्यार्थ्यांसाठी काय करायचं, तर ह्या विद्यार्थ्यांसाठी मी युट्यूबला दररोज 50 प्रश्न घेईल. मात्र पीडीएफचं तुम्हाला आम्ही जे आहे ते वर्दी बॅच मध्ये देणार आहे. 99 रुपयाच्या बॅच मध्ये नाही, वर्दी बॅच मध्ये देणार आहे. तिथं तुम्हाला घरपोच येऊन जातील. ठीक आहे, त्याचा कुरिअरचा जो खर्च असेल तो तुम्ही देऊन टाकशाल. आणि कधी भेटेल तुम्हाला, तर पहिला टप्पा पूर्ण झाल्यावर, म्हणजे आता 2100 आहे ना, तर 5000 जीके झालं की मग आम्ही तुम्हाला देणार आहे 5000 जीकेच्या नंतर. ओके, आता हे झालं मिक्स प्रश्न. याने काय फायदा होतो, दररोज 50 प्रश्न पाठ केल्याने या 50 प्रश्नांमध्ये ना तुमचे महाराष्ट्राचे प्रश्न आले, तुमचे भारताचे प्रश्न आले, तुमचे जगाचे प्रश्न आले, तुमचे इतिहास आलं, तुमचं राज्यघटना आलं, विज्ञान आलं, हे सगळ्या विषयांचे प्रश्न तुम्हाला एकाच याच्यामध्ये भेटणार आहे. आणि जर तुम्ही असा जर अभ्यास केला, साहजिक आहे, नॉर्मल आहे, ज्यावेळेस आपले 5000 प्रश्न घेतो आपण, 5000तले हलक्या हाताने 20 प्रश्न येऊन जातात. इक्वेशनी नाही येणार, असे कोणते पण येतात, फिरून वगैरे येतात. बेसिक टू ऍडव्हान्स आहे, जे तुम्ही प्रश्न कधी तुमच्या वाचनात आले नसेल ना, असे प्रश्न घेतोय मी, स्वतः बनवतो, कुठून काही कॉपी पेस्ट वगैरे काय करत नाही. ओके, काही पेपरला विचारलेले आणि काही आम्ही स्वतः बनवतो. हे करा. आणि समजा महाराष्ट्राचा भूगोल आहे, तर महाराष्ट्राच्या भूगोलवर जेवढे तक्ते आहेत ना, ते सर्व तक्ते तुम्ही पाठ करायला घ्या आतापासून. म्हणजे विद्यापीठ असेल, घाट असेल, महाराष्ट्रातील शिखर असेल, महाराष्ट्रातील नदी प्रणाली असेल, गोदावरीचा उगम कुठे होतो, तिच्या उपनद्या किती आहे, तिचा प्रवाह कसा आहे, कोणत्या राज्यातून वाहते, कोणत्या जिल्ह्यातून वाहते, हे सगळं सविस्तर करा. याने तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि ह्या जीकेच्या प्रश्नांनी काय होणार, तर तुमचा कॉन्फिडन्स वाढणार. प्रश्न तुमचा इथून तुम्हाला मार्क भेटू द्या 5000 जीके मधनं, किंवा या महाराष्ट्राच्या भूगोलच्या तक्त्यांमधनं मार्क भेटू द्या, मार्क मिळायला किंमत आहे. तुम्ही पोलीस झाले की नाही झाले, जर तुम्ही पोलीस झाले तर त्याला किंमत आहे. उगवत्या सूर्याला नमस्कार करायचा. तू पोलीस कसा झाला, इकडे रट्टे मारून झाला का कन्सेप्टनी झाला, या गोष्टीला काही मॅटर करत नाही. म्हणून जागे व्हा, आत्तापासून अभ्यास करा, टाइमपास करू नका. हा ऑफ सीझन जो आहे ना, तो फक्त अभ्यास करण्यासाठीच दिलेला असतो.
भरती आल्याच्या नंतर काहीच होत नाही, काही काही झोपलेले असतं, ते म्हणता आम्ही काय करणार की जाऊ द्या, जेव्हा जाहिरात येईल ना त्यावेळेस आपण बघू, काहीच होणार नाही, चान्स वाया जाईल. चांगल्या जागा येणार आहे, भरपूर आहे. रिक्त पदे 21,000 पद आहे पोलिसांचे. 15,000 जरी आले, आपल्याला गरजच नाही, मी म्हणतो 21,000ची नाही, 15,000ची नाही, आपल्याला फक्त एक जागा पाहिजे. किती? फक्त एक जागा पाहिजे. त्या एक जागेसाठी लढायचंय आणि आपल्या आई वडिलांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचंय. योग्य मार्गदर्शन असेल तर 100% रिझल्ट येतो, हे तुम्हाला छाती ठोकून सांगतोय मी. का बरं? कारण आम्हाला 24 तास तेच काम आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आम्हाला तेवढंच आहे. आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे. दर साप्ताहिक पेपर आपल्या टेलिग्रामला फ्री येतो, ऍपमध्ये पण येतो. ते पेपर पण सोडवा, सराव पेपर. ठीक आहे. काही डाऊट असेल तुम्हाला पोलीस भरती संदर्भामध्ये तर बघा, हा माझा नंबर देऊन ठेवतो मी, मला याच्यावर नक्की तुम्ही फोन मेसेज करू शकता. 8329603029. ठीक आहे. माझं नाव पण देतो, तुम्हाला कोणी नंबर देत नाही, मी स्वतः नंबर देतोय, कारण विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात. व्हॉट्सअपला तुम्ही मला मेसेज हाय किंवा काही जर तुमचा प्रश्न असेल तर तुम्ही करू शकता. असेच नवीन नवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद. थांबतो इथे.